चला आता होणारा सामना सफा 11 विरुद्ध एक्स्ट्रा खेळाडू. कृपया दोन्ही संघाचे करणार विनंती असेल आपल्या एक्स्ट्रा खेळाडू कमेंट्री बॉक्समध्ये पोचवायचा आहे. थोडं लवकर आपला एक्स्ट्रा खेळाडू पोचवायचा आहे. तसंच पाहायला गेलो तरी सामना असेल आत्ताचा सामना वाल्मिकी संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारलेल्याने आमंत्रित केलेलं आहे. ते फलंदाजीसाठी आमंत्रित केले सफा 11 संघाला. तर कृपया गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. अभि वैयक्तिक मगाशी जी चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली होती तसेच आपल्याला पाहूया या सामन्यामध्ये सुद्धा पाहायला भेटेल का. पुढचा चेंडूपर्यंत टॅप केलेला आहे. क्षेत्ररक्षण येतोय. चांगल्या प्रकारचा क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटतोय. एक धावा पूर्ण. दुसरी धाव सुद्धा बघता पूर्ण झालेली आहे. या 2 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 1 चेंडू आणि 2 धावा. पुढचा चेंडूपर्यंत अभि सज्ज होते. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा खेळतो. अस्वेलसाठी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षण येतो. एक धावा ते बघता पूर्ण होते. एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावी. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 3 या आकड्यावरती. पुढचा चेंडूपर्यंत अभि सज्ज होतोय. टॅप केलेला आहे. क्षेत्ररक्षण येतोय. चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण पाहायला भेटते इकडे आपल्याला. पुढचा चेंडू आताची 2 धावा भेटलेल्या. 2 धावांमध्ये पुढचा चेंडू चांगल्या प्रकारे अलॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न. नो प्लस 4 टोटल 5 धावा भेटलेल्या. 5 धावाच्या मध्ये चांगल्या प्रकारची आपल्याला चांगल्या प्रकारची फलंदाजी पाहायला भेटते. आणखी आत्ताच्या सामन्यामध्ये हे जे की 3 चेंडूमध्ये 10 धावा आजच्या दिवसामध्ये आपल्याला पहिल्यांदाच पाहायला भेटेल. पहिल्या षटकामध्ये एवढे मोठा स्कोर झालेला आहे. पुढचा चेंडू पर्यंत बॅटीची काढायला लागते. परत चेंडू डिक्लेअर झोनमध्ये ट्रॅव्हल होतो. एक धावा भेटेल. एक धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. पुढचा चेंडू पर्यंत टॅप केलेल्या पर्यंत चेंडू डिक्लेअर झोनमध्ये एक धावासाठी जातो. 6 षटकामध्ये लास्ट चेंडूचे खेळ बाकी असे. संघाची धावसंख्या पुढे सरसावती. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 या आकड्यावरती. या षटकामध्ये लास्ट चेंडूचे खेळ बाकी असेल. अभि गोलंदाजीसाठी सज्ज होते. राईट राऊंड विकेटचा मारा करेल तो. अब्दुल रहमानसाठी परत टॅप केलेल्या क्षेत्ररक्षण येतोय. पण जे पण पकडतोय थ्रो करतोय निश्चितपणे ती एक धावा पूर्ण होते. एक षटकाची समाप्ती होती. संघाची धावसंख्या 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. एक षटकाची समाप्ती झालेली आहे. 13 या आकड्यावरती धावसंख्या पोहोचली. चांगल्या प्रकारची आपल्याला फलंदाजी दोन्ही फलंदाजीच्या माध्यमातून पाहायला भेटते. पुढचा चेंडू पर्यंत वैयक्तिक पहिले आणि संघाकडून दुसऱ्या षटक फेकण्याची सोमनाथ राईट आर्म विकेटचा मारा करे. रनआउट होण्याची संधी असे. रनआउट होतोय जे की अब्दुल रहमानच्या रूपामध्ये संघाला लागेल पहिला झटका. सफा 11 संघाला पहिला झटका लागला. पहिला गडी बाद सुद्धा झालेला आहे. सफा 11 संघामधला 13 या आकड्यावरती पहिल्या चेंडूत पहिलाच गडी बाद केले सोमनाथ सुद्धा पाहावे चांगल्या प्रकारची गोलंदाजी पुढे सुद्धा करतो का. पहिल्या चेंडूत रनआउटच्या रूपामध्ये पहिला गडी बाद सुद्धा झालेला आहे. की संघाची धावसंख्या 13 आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. पहिल्या चेंडूचे पहिला गडी बाद झाले. पहिला संघाची धावसंख्या 13 लॉस ऑफ 1 विकेट. दुसरं षटक प्रगती पथावरती तर संघाची धावसंख्या 13 आकड्यावरती जाऊन पोहोचले. आपल्याला स्ट्राईक चेंडूवरती आपल्याला पाहायला भेटेल.
इक्लास इक्लास पाहायला भेटेल आपल्याला. पाहूया इक्लासच्या माध्यमात आपल्याला मोठी प्रहार पाहायला भेटतात का. संघाची धावसंख्या 13 आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. चांगल्या प्रकारची फलंदाजी आपल्याला अब्दुल रहमानच्या माध्यमातून पाहायला भेटली होती, पण त्याचे थोडंसं तो पराभूत होऊन जे की पहिल्यामध्ये पडजावा अब्दुल रहमान सुद्धा लागलेला आहे. संघाची धावसंख्या 13 आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे, जे की साई वाल्मिकी या संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. त्याच्यामध्ये पहिल्या षटकामध्ये 13 धावा खर्च केलेले होते. त्याच्या दुसऱ्या षटकामध्ये पहिली चेंडू पहिल्याच गडी बाद केला. स्ट्राईक खेळते असेल तो इक्लास. पाहूया इक्लास आपल्या संघासाठी किती धावा जोडतो, कारण की 4 षटकाचा सामना असेल. 4 षटकामध्ये चांगल्या प्रकारचं आव्हान ठेवणं सुद्धा आवश्यक असेल, गरजेचं असेल, महत्त्वाचं असेल आणि सुद्धा ठेवावं सुद्धा लागेल. पाहायला गेलो तर या सेकंड राऊंडमधला दुसरा सामना असेल. पुढचा चेंडू पर्यंत गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. पर्यंत हलक्यात खेळण्याचा प्रयत्न, स्ट्राईक रोटेट होते. 1 धावा भेटेल. 1 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. स्ट्राईक असेल ती स्वेलच्या हातामध्ये. स्वेल सुद्धा चांगल्या प्रकारची फलंदाजी आपल्या संघासाठी करतात, की पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा केले होते तसे दुसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा पावे करतात. काही तर अतिरिक्त भेटेल. अतिरिक्त धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. पुढचा चेंडू पर्यंत गोलंदाजीसाठी सोमनाथ सज्ज होतोय. पुढे टॅप केलेला आहे. खाली क्षेत्ररक्षक येतोय. चांगल्या प्रकारची क्षेत्ररक्षक सुद्धा आपल्याला पाहायला भेटे. 1 धावा बघता बघता पूर्ण होते. 1 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 16 या आकड्यावरती. पाहायला गेलो तर संघाची धावसंख्या झालेली ती 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली. अजून काही षटकामध्ये 3 चेंडूंना बाकी असेल. पाहूया 3 चेंडूमध्ये किती धावा खर्च करतो तो सोमनाथ. परत गोलंदाजीसाठी सज्ज होते. राईट हॅमवर विकेटचा मारा करण्याचा प्रयत्न आहे. त्या निर्धार चेंडूची सांगता होते. संघाची धावसंख्या स्थिरावलेली असेल 16 या आकड्यावरती. अजून काही षटकामध्ये 2 चेंडूचा खेळ बाकी असेल, जे की आता थोडं बॅटने बॉलाचा संपर्क होत नाही. निर्धार चेंडूची सांगता झालेली आहे. इक्लासचा थोडा बॅटने बॉलाचा संपर्क झालेला नाही आहे. अजून काही षटकामध्ये 2 चेंडू बाकी असतील. सोमनाथ पाहूया 2 चेंडूमध्ये किती धावा खर्च करतो का. पुढच्या संघाच्या धावसंख्येला रोखवून ठेवतो. पुढचा चेंडू पर्यंत अलाउंड कार्पेट खेळण्याचा प्रयत्न, पण चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटतो. 1 धावा पूर्ण झालेली आहे. हे 1 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावी. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 17 या आकड्यावर. पुढचा चेंडू परत एकदा सोमनाथ सज्ज होते गोलंदाजीसाठी. इथं हलक्या हाताने खेळण्याचा सुद्धा परत एकदा आपल्याला प्रयत्न पाहायला भेटला, की स्वेलच्या माध्यमातून 2 षटकाची समाप्ती झाली. 2 षटकाची समाप्ती होती. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 18 या आकड्यावरती. बघा गेलो तर 2 षटकाची समाप्ती झालेली आहे. 18 धावा जोडले गेलेले आहेत. पाहूया अजून की 2 षटकामध्ये किती धावा येतात का, किती धावांना रोखवून ठेवतो. की सफा 11च्या संघामधून सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारची फलंदाजी सुद्धा पाहायला भेटते. की सुवेली अजून आपल्याला ओपनर फलंदाज आपल्याला स्ट्राईक केल्यावरती पाहायला भेटणार आहेत. तसे नॉन स्ट्राईकवरती इक्लास असतील. वैयक्तिक पहिल्या आणि संघाकडून तिसऱ्या षटक फेकण्यासाठी यश सज्ज होते. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा केलेला. पहिला चेंडू टॅप केलेला आहे. चेंडू डिक्लेअर झोन असल्यामुळे 1 धावा भेटेल. 1 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. पहिले चेंडू ते बॉल टॅप केलेला होता, पण चेंडू डिक्लेअर झोनमध्ये केलेला आहे. डिक्लेअर झोन असल्यामुळे तिथे 1च धावा भेटला. परत तसंच टॅप केलेला. परत चेंडू डिक्लेअर झोनमध्ये 1 धावासाठी जातो. या 1 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या आकड्यावरती. यश पाहूया चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतो का. काही 2 चेंडूने फक्त 2च धावा खर्च केलेले. परत एकदा राईट आर्मवर विकेटचा मारा करतो स्वेलसाठी. परत एकदा चेंडू परत एकदा त्याच दिशेने चेंडू डिक्लेअर झोनमध्ये ट्रॅव्हल होतोय. परत एकदा 1 धावाच भेटेल. 1 धावाच्या 3 चेंडूमध्ये 3 सिंगल आलेले आहेत. हे 1 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावते. संघाची धावसंख्या 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. पुढचा चेंडू परत एकदा चांगल्या अलॉंग द कार्पेट केल्यापर्यंत चांगला शॉट आपल्याला पाहायला भेटतो स्वेलच्या माध्यमातून. इथे 1च धावा भेटलेली आहे. 1 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 22 या आकड्यावरती. या अजून या षटकामध्ये 2 चेंडूंना बाकी असतील. जे की यश सुद्धा आपल्या संघासाठी चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. त्याने फक्त 4 चेंडूमध्ये 4च धावा खर्च केलेले आहेत. आता स्ट्राईक केली होती आपल्याला इक्लास पाहायला भेटेल. राईट आर्मवर विकेटचा मारा करेल तो यश. इक्लाससाठी चांगल्या प्रकारचे शॉट खेळण्याचा प्रयत्न पाहिजे. निर्धार चेंडूची सांगता होते. लास्ट चेंडूमध्ये खेळ बाकी असेल. 1 to go असेल. लास्ट चेंडूमध्ये पाहूया की लास्ट चेंडूमध्ये किती धावा येतात.
पुढचा चेंडू पहिला यश गोल्यांसाठी सज्ज होतोय. पुढचा चेंडू हलक्या हाताने परत एकदा घेण्याचा प्रयत्न. षटक क्रमांक तिसरे संपतोय. 3 षटकाची समाप्ती झालेली. 3 षटकाच्या समाप्तीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 23 या आकड्यावरती. 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. संघाची धावसंख्या 23 झालेली. अजून लास्ट षटकाचा खेळ बाकी असेल. लास्ट षटकामध्ये पावे किती धावा जोडले जातात. जे की या गावामधला जे की शुएब झांजू ते सुद्धा इथं आपल्या लाईव्हच्या माध्यमातून मॅच पाहत आहे. त्यांचा सुद्धा मनापासून स्वागत असेल. ते सुद्धा त्यांनी सुद्धा आता आपल्या BPL वोरीचं मला प्रीमियर लीगमध्ये सुद्धा त्यांनी सुद्धा आपलं नाव चांगलं गाजवलं होतं. मॅन ऑफ द मॅचचं सुद्धा मानकरी सुद्धा ठरले होते. पुढचा चेंडू या 3 षटकाची समाप्ती झालेली. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 23 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. पुढचा चेंडू अतिरिक्त असेल. अतिरिक्त धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 24 या आकड्यावरती. लास्ट षटकाचा खेळ बाकी असेल. पुढचा चेंडू परत एकदा अभिसज्ज होतोय. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण पाहायला भेटते. पण एक धावा पूर्ण होईल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न करत होते पण नकार दिलेला. एक धावाने समाधान घेतलेला. एक धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 25 या आकड्यावरती. परत गोल्यांसाठी अभि सज्ज होईल. राईट हॅम ओव्हर द विकेटचा माराखा येतो 1 लाखसाठी. परत गोल्यांसाठी सज्ज होतोय अभि. हलक्या हाताने परत एकदा खेळण्याचा प्रयत्न. स्ट्राईक रोटेट होते. स्ट्राईक असेल ती स्वेलच्या हातामध्ये. एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 26 या आकड्यावरती. षटकामध्ये पाहायला गेलो तरी चांगल्या प्रकारचे धावा आलेले आहेत. चांगल्या प्रकारचा विकेट सुद्धा आपल्याला पाहायला भेटलेत. पुढचा चेंडू परत थोडंसं कच्चा क्षेत्ररक्षण होते गोलंदाजीच्या माध्यमातून पण डिक्लेअर झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धावा भेटेल. एक धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 27 या आकड्यावरती. बघा की चांगल्या प्रकारचीच गोलंदाजी आपल्याला अभिच्या माध्यमातून सुद्धा पाहायला भेटते. परत गोलंदाजीसाठी सज्ज होते अभि. परत एकदा फ्लिक केलेला आहे. तिकडे क्षेत्ररक्षक येतोय. एक धावा बघता बघता पूर्ण होते. एक धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 28 या आकड्यावरती. या षटकामध्ये इनिंगमध्ये 2 चेंडूचा खेळ बाकी असेल पण पाय थोडासा कमी आहे. लक्ष की बोलताना वेल की सर्वच आपलीच नसते. पाय 2 चेंडूमध्ये किती धावा खर्च करतो तो अभि. परत हलक्या हाताने परत एकदा असे चांगल्या प्रकारचा बॉलरला सन्मान दिलेल्या बॉलरला दिशा दिलेल्या चेंडूला परत एकदा दिशा देऊन एक धावा पूर्ण केलेला. एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. लास्ट षटकाचा खेळ बाकी आहे. लास्ट षटकामध्ये लास्ट चेंडूचा खेळ बाकी असेल. स्ट्राईक येणूते असेल तो सुवेल सुद्धा आपल्या संघासाठी चांगल्या प्रकारची फलंदाजी करतायत. पुढचा चेंडू परत एकदा टॅप केलेला आहे. एक धावा पूर्ण होते. दुसऱ्या धावाला नकार दिलेला. एक धावाने समान 4 षटकाच्या समाप्ती होती. संघाची धावसंख्या 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. आता 24 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता असेल. तो ओम साई वाल्मिकी या संघाला. पहिल्या किती 24 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता असेल. पाहूया सामना कुठपर्यंत जातो कारण की मगाचे सुद्धा 36 धावा सुद्धा चेस झालेले आहेत. आता 24 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता असेल. फलेन ट्रॅक होते आपल्याला सलामीची जोडी अभि तसाच पिया सुद्धा पाहायला भेटेल. पिया आणि अभि भेटेल. सलामीची जोडी सुद्धा पोहोचलेली. 12 चेंडू आणि
पहिला चेंडू असेल पहिला चेंडू अतिरिक्त भेटलेला आहे. अतिरिक्त धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावते. परत एकदा अतिरिक्त फेकतोय, लेनलाची थोडासा भटकतोय. अतिरिक्त धावा भेटेल. अतिरिक्त धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावे. संघाची धावसंख्या 1.5 आहे. ओके, हा 1.5 धाव भेटेल. 1.5 चेंडू 1.5 असेल. एकच धावा झालेला आहे. पुढचा चेंडू परत एकदा चेंडू दिशा दिलेले. चेंडू डिक्लेअर झोनमध्ये ट्रॅव्हल होतोय. चेंडू डिक्लेअर झोनमध्येच गेलेला आहे. तो एक धावा भेटेल. एक धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 2 या आकड्यावरती. पुढचा चेंडू टॅप केलेला आहे. क्षेत्ररक्षक येतोय पण एक धावा निश्चितपणे पूर्ण होईल. एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 3 या आकड्यावरती. पुढचा चेंडू परत हलक्या हाताने परत एकदा चेंडू केलेला एक धावा भेटेल. परत एकदा एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 4 या आकड्यावरती. चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला स्विलच्या माध्यमातून पाहायला भेटते. पुढचा चेंडू परत हलक्या हाताने सुद्धा केलेला आहे. बॉलरला सन्मान दिलेला आहे. बॉलरला चांगल्या प्रकारचे सन्मान देऊन आपल्या एक धावा सुद्धा पूर्ण केलेली आहे. 4 चेंडू आणि 5 धावा खर्च केले ते स्वेल याने चांगल्या प्रकारची बागायतदारी गोलंदाजी करतोय स्वेल आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू अलंग कार्पेट खेळण्याचा प्रयत्न पण चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षक सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारचे शॉट असं चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षक सुद्धा आपल्याला पाहायला भेटलं. देखील एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावते. संघाची धावसंख्या 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. या षटकामध्ये लास्ट चेंडूचा खेळ बाकी असेल. पुढचा चेंडू चांगल्या प्रकारचा क्षेत्ररक्षण पाहायला भेटतो. एक धावा भेटेल. षटक क्रमांक 1च्या समाप्ती होती. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या आकड्यावरती. देखील आपल्याला गोल्डन ट्रॅक होती सलमान पाहायला भेटतील. समियान लांबे यांच्याकडून जर सलमान जर विकेट घेत आहेत तर 100 रुपयाचा पारितोषिक असतील ते जीपे सुद्धा करणार आहेत. ते सुद्धा इथं लाईव्हच्या माध्यमातून मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं सुद्धा मनापासून स्वागत असेल. तर वैयक्तिक पहिले चांगला दुसऱ्या षटक घेऊन देतो सलमान. चेंडू टॅप केलेले आहे. पहिला चेंडू ते पहिलेच एक धावा म्हणजे सिंगल भेटेल. सिंगलच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावी. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 या आकड्यावरती. पुढचा चेंडू चांगल्या प्रकारचा शॉट करण्याचा प्रयत्न पण चेंडू डायरेक्ट जातोय सेमारी का जे की बाउंड्री लाईनच्या पार. पण बॉक्स क्रिकेट आहे. बॉक्स क्रिकेट जसे जसे तुम्ही डायरेक्ट चेंडू बाहेर फेकाल तसे तसे आपल्याला विकेट घालावे लागतील. विकेट द्यावं लागेल आणि पवल्यामध्ये पडजावं सुद्धा लागेल. संघाची धावसंख्या थांबलेली आहे. संघाची धावसंख्या स्थिरावलेली आहे 8 या आकड्यावरती. अजून षटकामध्ये 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. पाहूया सलमान चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. जे की 2 चेंडूमध्ये एकच धावा खर्च केलेल. एक गडी बाद सुद्धा केलेला आहे. स्ट्राईक येऊन त्यात आपल्याला पाहायला भेटेल ऋतिक. पुढचा चेंडू पर्यंत गोलंदाजीसाठी सज्ज होतोय सलमान. चांगल्या प्रकारचा शॉट करण्याचा प्रयत्न पण चांगला कमबॅक सुद्धा पाहायला भेटलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटतोय. जे की इथं ओम साई वाल्मिकी या संघाला चांगल्या प्रकारचे शॉट खेळणं सुद्धा इथं आवश्यक असेल. संघाची धावसंख्या थांबलेली आहे 9. जे की बॉल टू बॉल मॅच चाललेली आहे. बॉल टू बॉल रन चाललेले आहेत. 9 चेंडूमध्ये फक्त 9 धावा आलेले आहेत. पुढचा चेंडू अतिरिक्त भेटेल. इथं अतिरिक्त धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करेल. संघाची धावसंख्या 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. या षटकामध्ये 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. जे की सलमान सुद्धा चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्या संघासाठी करतोय. पुढचा चेंडू परत एकदा एक भेटेल. इथं एक डिक्लेअर झोन आहे. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालेला आहे. इथे एक धावा भेटलेली आहे. एक धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावते. संघाची धावसंख्या 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. या षटकामध्ये 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. पाहूया 2 चेंडूमध्ये किती धावा खर्च करतो तो सलमान. जे की 4 चेंडूमध्ये फक्त 4च धावा खर्च केलेले आहेत. जो की 2 चेंडूमध्ये पाहूया किती धावा खर्च करतो. परत एकदा राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करेल तो अभिसाठी. अभि अजून आपल्याला ओपनर फलंदाज पाहायला भेटेल. अतिरिक्त भेटेल. चला वाईटचा रिव्ह्यू घेतलेला आहे. कृपया त्या रिव्ह्यू घेतलेला अंपायर थर्ड अंपायरकडे निर्णय असेल.
11 धावा झालेले आहेत अजून या षटकामध्ये. हा वाईट आहे ना. ओके, हा वाईट पकडून टोटल 12 धावा झालेले आहेत. संघाची धावसंख्या 12 आकड्यावरती जाऊन पोहोचली. एक गडी बाद सुधारली. या षटकामध्ये 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. पुढचा चेंडू परत टॅप केलेला आहे. पुढचा इथे एक धावा भेटेल. एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली 13 या आकड्यावरती. लास्ट चेंडूचा खेळ बाकी असेल. पाहूया लास्ट चेंडूमध्ये किती धावा येतात. सलमान परत गोलंदाजीसाठी सज्ज होते. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करेल तर ऋतिकसाठी. पुढचा चेंडू परत असेल का. इथं एक धावा. इथे एक धावा भेटेल. एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावे. संघाची धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीमध्ये जाऊन पोहोचते. 14 या आकड्यावरती. सलमानच्या स्टंपिंगसाठी सुद्धा समियान लांबे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक सुद्धा असेल आणि त्यांनी जीपे सुद्धा त्या सलमान यांना सुद्धा केलेलं आहे. बघा घेऊ तरी 2 षटकाची समाप्ती झालेली आहे. संघाची धावसंख्या 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. 12 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता असते. स्वेल पर्यंत गोलंदाजीसाठी सज्ज होते. पहिला चेंडू अतिरिक्त फेकलेल्या अतिरिक्त धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावे. संघाची धावसंख्या 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. पुढचा चेंडू बॅटेची काढा लागते. चेंडू जाते परत डिक्लेअर झोनमध्ये. एक डिक्लेअर झोनच्या माध्यमातून आपल्याला एक धावा भेटेल. एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 16 या आकड्यावरती. पुढचा चेंडू अलंग कार्पेट खेळण्याचा प्रयत्न. पहिल्या निर्धाव चेंडूची सांगतोय. संघाची धावसंख्या थांबलेली. संघाची धावसंख्या स्थिरावली 16 या आकड्यावरती. पुढचा चेंडू इथं निर्धाव चेंडूची सांगता येईल. परत होईल का पण बाईच्या रूपामध्ये. इथं अंपायरच्या निर्णयासाठी थांबलेले असतील. कृपया त्यांनी अंपायर आपला निर्णय सांगायचा आहे. सर्व खेळाडूंना विनंती असेल की अंपायरकडे आपला अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन असेल. जे की सलामबाईने जे की स्टंपिंग याच्या पहिल्याच्या षटकामध्ये केले होते त्यांच्यासाठी सुद्धा 100 रुपयाचा पारितोषिक समियान लांबे यांच्याकडून असेल आणि ते सुद्धा त्यांना जीपे सुद्धा येईल. चला इथे एक धावा भेटेल. एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावी. संघाची धावसंख्या 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. पाहायला गेलो तरी चांगल्या प्रकारचे आपल्याला गोलंदाजी स्वेलच्या माध्यमातून पाहायला भेटते. संघाची धावसंख्या 17 झालेली आहे. 3 बॉल 17. संघाची धावसंख्या झाली 17 धावा. या षटकामध्ये अजून 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. पुढचा चेंडू परत एकदा भिरकवण्याचा प्रयत्न नाही. इथे 2 धावा. कृपया तिकडे लाईनमॅन जे की सांगितलं एकच धावा असेल. इथे एकच धावाच्या मध्ये एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावी. संघाची धावसंख्या 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. हे एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. या षटकामध्ये 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. पावेल वेल 2 चेंडूमध्ये किती धावा खर्च करतो. चेंडू डायरेक्ट घेतल्या. चेंडू जातो सेमा रेखा पार. पण इथं विकेटच्या रूपामध्ये अभिच्या रूपामध्ये संघाला लागेल दुसरा झटका. अभिला सुद्धा पहिल्यामध्ये परजावं लागेल. जसे जर तुम्ही चेंडू डायरेक्ट बाहेर फेकाल तशी तो आपल्याला विकेट गमावून बाहेर यावं लागेल. पण अजून की मॅच गेलेली नाही. कारण की बोलतात ना रात्र नाही स्वप्न बदलते. रात्र नाही स्वप्न बदलते. दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी. कारण नशीब बदलो ना बदलो वेल नक्कीच बदलत असते. संघाची धावसंख्या बघायला गेली तरी 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. या षटकामध्ये लास्ट चेंडूचे खेळ बाकी असेल. स्वेल आपल्या संघासाठी चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. पाहूया लास्ट चेंडूमध्ये किती धावा खर्च करतो. 18 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचल्या तर 7 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता असेल. ती ओम साई वाल्मिकी या संघाला स्ट्राईक येऊन होती. आपल्याला रोशन पाहायला भेटेल. पाहूया रोशन आपल्या संघाच्या धावसंख्येमध्ये किती भर पोहोचवून होते. या षटकामध्ये लास्ट चेंडूचा खेळ बाकी असेल.
पुढचा चेंडू परत हलक्या हाताने घेण्याचा चांगल्या थोडं चांगल्या प्रकारचा आपल्या क्षेत्ररक्षण एक्स्ट्री रक्षाच्या माध्यमातून पाहायला भेटतोय. इथं 2 धावा भेटतील. ह्या 2 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावे. संघाची धावसंख्या 2 धावाच्या मध्ये जाऊन पोहोचलेली आहे. ती 20 या आकड्यावरती आता 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता असेल. ती ओम साई वाल्मिकी या संघाला 6 चेंडू आणि 11 धावा बदल लास्टपर्यंत प्रयत्न सोडवतो. कारण की विजेते असतात ते विजेते असतात ते वेगळ्या गोष्टी करत नाही. ते प्रत्येक गोष्टी वेगळे वेगळे पद्धतीने करत असतात. तेव्हा जे की एक टान घ्यायची असते की लास्ट चेंडूपर्यंत मॅच कधी सोडायची नसते. आता 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता असेल. सामना कुठपर्यंत जातो की मगाशी 6 चेंडूमध्ये 6 धावा असताना सुद्धा 1 चेंडूमध्ये 1 धावा लास्ट चेंडूपर्यंत ती मॅच आली होती. तशी या मॅचेस सुद्धा सांगून नाही की क्रिकेटमध्ये काय होत असतो. क्रिकेटमध्ये की बोलतात ना की आयुष्यात कधी स्वतःला उद्ध्वस्त होऊन देऊ नका. कारण की माणसे डासलेले घराची भिंतसुद्धा सोडत नाही. संकटावरती अशा प्रकारे मात करा. जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. आता 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता असेल. पाहूया कोण इतिहास घडवतो. कारण की 6 चेंडू सुद्धा चेंडू टॅप केलेला आहे. चेंडू डिक्लेअर झोनमध्ये ट्रॅव्हल होते. परत आहे 2 धावा भेटतील. या 2 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या 2 धावासाठी जाते. या 2 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 22 आकड्यावरती. आता 5 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता असेल. पाहूया सामना लास्ट चेंडूपर्यंत जातो का. 5 चेंडू आणि 9 धावा. कारण की अजून की बघा गेलो तरी टॉस विन तर मॅच विन असणार आहे. 5 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता असताना स्ट्राईक केली होती आपल्याला पाहायला भेटेल. ऋतिक तसंच नॉन स्ट्राईक होती आपल्याला रोशन सुद्धा पाहायला भेटेल. पुढचा चेंडू परत अब्दुल रहमान गोलसाठी सज्ज होता. रनआउट होण्याची संधी होती. रनआउट असेल का. रनआउट होतोय की जे की पाहायला गेलो तरी ऋतिकच्या रूपामध्ये रनआउटचा म्हणजे ते निर्धाव चेंडूची सांगताच होईल. आता 4 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता असेल. ती ओम साई वाल्मिकी या संघाला. आता बघा गेलं तरी संघाची धावसंख्या 4 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता असेल. पहिले सामना लास्ट चेंडूपर्यंत जातो. कारण की 6 चेंडूमध्ये 6 धावा असताना सुद्धा सामना लास्ट चेंडूपर्यंत गेला होता. चांगल्या प्रकारची क्षेत्ररक्षण आपल्याला सलमानच्या माध्यमातून पाहायला भेटते. इथं रनआउटच्या रूपामध्ये परत एकदा संघाला झटका लागेल. आता 3 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता असेल. हॅलो घेतलेला आहे. हेलो इसके बाद होने वाला राउंड लोनेरे वर्सेस हड़कोल. लोनेरे वर्सेस हड़कोल दोनों कैप्टन यहाँ पर आ जाए. चला अंपायर आत्ताच आपला निर्णय सांगायचा आहे. फेर डेअर असेल. आत्ताची आता 3 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता असेल.
पुढचा चेंडू बाउंड्री येते, चेंडू जातोय सलमानचा थोडासा गच्चा क्षेत्ररक्षण होतोय, चेंडू ट्रॅव्हल होते, चेंडू गेला तो सीमारेखा पार, डाबच्या अंतराच्या वगैरे. आता मॅच मध्ये ट्विस्ट येणार, मॅचचा थोडासा आकार सुद्धा चेंज होणार आहे. कारण की बघायला गेले तरी आता थोडीशी मॅच मध्ये, कारण की आता 2 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता असेल. पाहूया जे की 2 चेंडू 5 धावा. आता थोडंसं गच्चा क्षेत्ररक्षण आपल्याला सलमानच्या मध्ये, सलमानची चुकी इथे झालेली आहे. जेव्हा जेव्हा आपण चुकी कराल तेव्हा त्याचा भरपाई सुद्धा आपल्याला करावी लागेल, आणि चुकीला माफी नाही. आणखी प्रत्येक चुकी आपल्या बोलताना बघा गेलं तरी 2 चेंडू 5 धावांची आवश्यकता असेल आपल्याला. आत्ताची बाउंड्री पाहायला भेटली होते, गच्चा क्षेत्ररक्षण पाहायला भेटला. थोडंसं सलमानच्या माध्यमातून थोडंसं खराब क्षेत्ररक्षणच्या असल्यामध्ये 4 धावा भेटलेल्या आहेत. त्या 4 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या थोडीशी वेगाने पुढे सरसावलेली आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 26च्या आकड्यावरती. आता 2 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता असेल. स्ट्राईक चेंडू असेल तो शुभम. पुढचा चेंडू विरकवलेला आहे, चेंडू डायरेक्ट गेलेला आहे सीमारेखा पार, आणि इथं पवेल्यामध्ये परत एकदा पार जावं लागेल. ते शुभम आहे ना, शुभमच्या रूपामध्ये संघाला लागेल 5वा झटका, 5वा गडी बाद होईल तो ओम साई वाल्मिकी संघाला. आता 1 चेंडू आणि 5 धावा, जी की टॉस विन तो मॅच विन सुद्धा असेल. 1 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. आझाद फकार कुठं पण असेल कृपया कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. आझाद फकार. चला 1 चेंडू 5 धावा, जी की 1 चेंडू आणि 5 धावा, 5 धावा 1 चेंडू. पायाला 8 चेंडूमध्ये किती धावा येतात? 1 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता असेल. स्ट्राईक चेंडू असेल सोमनाथ. पाया सोमनाथ 1 चेंडू 5 धावा करतो का? पुढचा चेंडू आणि चांगला आलांगड कार्पेट खेळण्याचा प्रयत्न होता, आणि चेंडू गेले सीमारेखा पार. विजयी संघाचा हार्दिक 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 अभिनंदन. देखील बघा गेलो तरी नाणेफेकी जिंकलेली होती ती ओम साई वाल्मिकी या संघाने. तेव्हा 4 धावा करणं कंपल्सरी होतं. 4 धावा चांगल्या प्रकारचा मोठा बिगिट पाहायला भेटला आपल्याला सोमनाथच्या माध्यमातून. विजयी संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. तसा पराभूत संघाचा सुद्धा धन्यवाद. ते आले आपल्या चांगल्या प्रकारचं सुद्धा प्रदर्शन आपल्याला सफाई संघाकडून सुद्धा पाहायला भेटला होता. चला आता होणारा सामना